एक वस्तू तुम्हाला सांगायची आहे. थोड्या दिवसाआधी एक ताई आल्या होत्या, त्यांची गोष्ट आहे ती नक्की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, मी तुम्हाला नक्की कळवेल. ठीक आहे, त्याआधी प्रोडक्ट पाहूया. आज काय खास आहे, आज मी थोड्या काठापदराच्या साड्या आहेत आणि थोडी प्युअर क्वालिटीचा कपडा घेऊन आली, म्हणून प्लीज कंटिन्यू पाहत राहा. ठीक आहे, चला जाऊया. सगळ्यात आधी ही साडी पाहू. त्याआधी एक प्रश्न आहे माझा तुम्हाला. व्हिडिओ कुठून वॉच करतायत मला एकदा नक्की कमेंट सेक्शनला कळवा. तुमच्या शहराचं नाव किंवा तुमचा बिझनेस आहे का सुरुवात करायचं आहे, कपड्यांच्या व्यापारामध्ये ऑलरेडी तुम्ही आहात किंवा सुरुवातीचं आहे तुमचे स्टेज, मला नक्की एकदा कळवा, जेणेकरून जशी तुमची रिक्वायरमेंट असेल तशी व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल. ओके, चला लवकर सबस्क्राईब करा जर अजून नाही केलं आहे तर. पहिलं सॅम्पल थोडा डिफरंट कलर, ऑलिव्ह ग्रीन कलर कॉम्बिनेशनमध्ये आणलं आहे. ओव्हरऑल खूप सोबर पॅटर्न आहे. काही वेळेला ना एकदम असे चटक भटक कलर चालतात, राईट. जी पण लेडी असेल त्याची पर्सनल चॉईस असते, पण आजकाल ना थोडी अशी डस्टी न्यूड कलर मॅचिंग खूप चालू आहे, तर ही त्यामधूनच आहे. मस्त कलर आहे. आता सेम कट्टू मटेरियल तोच आहे, पण हा ना 2 टोन शेडमध्ये, म्हणजे या साडीमध्ये असे 2 शेड येते. हलका गुलाबी रंग आणि हलका असा हिरवा मोरपंखी कलर, असे 2 कलर कॉम्बिनेशन यामध्ये अवेलेबल आहेत. आहे ना एकदम प्रिटी. मंडळी स्क्रीनशॉट घ्यायला विसरू नका अजिबात प्लीज. कोणती साडी पटत असेल तर स्क्रीनशॉट घ्या आणि मग व्हॉट्सअपला मेसेज टाका, तुम्हाला मदत करतील परचेसिंगला. आणि इथे भरपूर कलेक्शन आहे. पर्निका इंडिया जागेचं नाव आहे, भरपूर कलेक्शन आहे. एवढं मोठं गोडाऊन, 40,000पेक्षा जास्त साड्या, लेहंगा, गाऊन, कुर्ती, जीही वस्तू तुम्हाला हवी त्या सगळ्या वस्तूंमध्ये अप्रतिम अशी कॅटेगरीज अवेलेबल असतात. म्हणून जर तुम्ही इंटरेस्टेड असाल, सुरतमधून ॲक्च्युली चांगला माल घ्यायचा आहे पण कुठून घेऊ कळत नाही आहे, डेफिनेटली इथे एकदा पहा, चेक करा, कपडा घ्या. पाहायला पैसे अजिबात लागत नाही, म्हणून या, पहा, चेक करा आणि मग घेऊन जा. आता पुढे ही सॉफ्ट सिल्क साडी. आता ही जसं हिचं नाव आहे काम ही तसंच आहे, मऊ कपडा, सिल्क अशी मऊ, ही अंगावर फुगणार नाही अशी सिल्क आहे. तर मस्त असते हा कपडा. यामध्ये कॉन्ट्रास्ट, मोठी बॉर्डर पाहिजे, लहान बॉर्डर पाहिजे. याच्यामध्ये जसे हे 2 कलर आहेत, याच्यामध्ये तुम्हाला 2 काठपदर कलरमध्ये नाही पाहिजे, तुम्हाला रनिंग कलरमध्ये पाहिजे, पूर्ण मोनोक्रोमिक लुकमध्ये पाहिजे तरीही मिळेल. पुढची साडी अतिशय अशी सुंदर आणि लांबून पाहिल्यावर वाटतं की ही साडी डिजिटल प्रिंटमध्ये आहे, पण ही डिजिटल प्रिंटमध्ये नाही आहे. एकदा तुम्ही ही साडी पाहाल, लांबून पाहिल्यावर तुम्हाला कळेल की एकदम सुंदर आहे. आणि एक गोष्ट सांगू इच्छित आहे. थोड्या दिवसाआधी ना मी माझ्या घरी लग्न होतं, माझ्या नणंदबाईचं लग्न होतं. ओके, तर म्हणजे चुलत नणंदचं लग्न होतं. एकदम मस्त त्यांची अशी इच्छा होती की मला हँडलूमचीच साडी घालायची आहे, एक फंक्शनसाठी मला हँडलूमची साडी घालायची आहे. ओके, आता नवरीबाईची जिद्द तर पूर्ण करायचीच राईट. म्हणून आता हँडलूमच्या शॉपवर त्यांना घेऊन गेले. त्यांची इच्छा होती हँडलूमचं घ्यायचं आणि ते पण मुंबईहून घ्यायचं आहे. तर पर्सनली मी ती वस्तूला रेकॉर्ड नाही केलं, त्याचा व्हिडिओ नाही बनवला, पण तरी पर्सनली तुम्हाला सांगू इच्छित आहे. काइंड ऑफ ही डिझाईन थोडीशी वेगळी होती, बट सेम साडी, लिटरली इट वॉज ॲज सेम साडी. आणि भरपूर महाग, म्हणजे ती समथिंग 65,000ची समथिंग होती. आणि मी विचारलं की दादा काय फरक आहे, मला तर आयडिया आहे, बट मी समोरच्या सेल्सपर्सनला विचारलं की काय फरक आहे ही आणि पॉवरलूमच्या साडीमध्ये. तर समोरच्याने उत्तर काय दिलं माहिती का, ताई एक एक धागा एक व्यक्ती मॅन्युअली गुंफतो, एक एक धाग्याची पूर्ण ती मोठी साडी बनते. आणि कोणत्या बाजूला केवढा राऊंड करायचं आहे, त्याचा मोर क्रिएट व्हायला पाहिजे किंवा त्याचं फूल क्रिएट व्हायला पाहिजे, या ठिकाणी हिरवा आणि गुलाबी रंगाचा धागा आला पाहिजे, हे सगळे कला असते, एक आर्ट असते. आणि ती हँडलूमची खासियत आहे की हाताने बनलेला कपडा आहे, म्हणून ती हँडलूमचा बनायला पण वेळ लागतो, व्यक्तीची कारागिरीची एवढी मेहनत लागते, खूप असं फील गुड फॅक्टर असतं ते, म्हणून ती हँडलूमची साडी महाग असते. कट्टू पॉवरलूम ही साडी. तो यह साड़ी तो ना कैमरामैन प्लीज़ आप थोड़ा पास आइएगा ना, क्लोजअप में आइएगा, मैं कुछ दिखाना चाहती हूँ. मंडळी हा एक धागा पाहाल सेम होता, हां हे धागे निघले नाही, एकमेकांमध्ये अडकलेले नसतात. ही साडी पाहाल तर याच्यामध्ये कसं एकदम असा मी माझा फिंगर टाकला यामध्ये, ठीक आहे. हा एक मटेरियल, एक धागा आहे आणि ह्या धाग्यातून मी एक काढू इच्छिते, काढायला तर नाही पाहिजे पण मी एक तुम्हाला दाखवते. हे पहा मी इथून साडी खेचते ना, हा इथे खेचला जातोय, राईट, हा इथे खेचला जातोय, म्हणजे हा ना रनिंग धागा असतो, एक सिंगल धागा असतो, त्यामधून हा एक धागा आहे समजा, आय होप हा विजिबल आहे, हा एक धागा आहे. आता हा हिरवा धागा समजा मी धरला, त्याला हाताने गुंफला,
मॅन्युअली त्याची मस्त अशी डिझाईन क्रिएट केली तर ही साडी, कारण की बनायला वेळ लागतो म्हणून महाग जाईल. आणि हीच साडी जर मशीनमध्ये टाकली, तोच धागा मशीनमध्ये टाकला तर तो लवकर बनतो आणि कारागीरची भरपूर मेहनतही लागत नाही, कारण की मशीन गुंफण्याचं काम करते आणि लवकर गुंफलं जातं. राईट, कारागीर थकतो, आराम करतो, मशीन नाही करत. मशीन पॉवरवर चालते, बंद चालू होते. तर मशीनमध्ये लवकर बनतो कपडा. प्युरिटी तीच आहे, धागा तोच आहे, सिल्क तोच आहे, फक्त गुंफण्याच्या पद्धत नाही, त्याची प्राईस बदलते. म्हणून ही समथिंग तुम्हाला 2022च्या रेंजमध्ये हा प्युअर मटेरियल मिळतोय. हँडलूमची साडी 65-75 हजाराची, 35 हजारपासून तर ओव्हरऑल चालू होते. ही पण हँडलूमचा लुक देणारी असणारी साडी, पण पॉवरलूम कॉन्सेप्टमध्ये. सेम साडी पुढे दाखवते. ही पहा, कॉपर जरीवर. म्हणजे कलर कॉम्बिनेशन आणि पॅटर्न्सची अजिबात कमी नाही दिली. मी तुम्हाला हे चॅनल तुमच्यासाठीच बनवलं आहे, ज्या ठिकाणी मी तुम्हाला रेग्युलरली चांगला असा माल दाखवते. म्हणून अजून त्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे तर नक्की सबस्क्राईब करा. रेग्युलर तुम्हाला चांगलं स्वस्त मस्त कपडा कुठे मिळतो ते दाखवते, म्हणून करा सबस्क्राईब. व्हिडिओ कुठून पाहतात मला नक्की कळवा कमेंट सेक्शनला. आणि उद्या संध्याकाळी मी अजून एक व्हिडिओ मस्त शूट केला आहे, आज एडिटमध्ये आहे, तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि उद्या 9 वाजेला व्हिडिओ रात्री अपलोड करेल, तोही नक्की पाहाल. आज बस एवढंच, मी उद्याच्या व्हिडिओला भेटेल. आणि जर तुम्हाला माल इथून परचेस करायचा आहे ना, यांचा नंबर मी तुम्हाला स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये दोघं ठिकाणी देते. पत्ताही डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे. पर्णिका इंडिया जागेचं नाव आहे. एक साडी नाही, कमीत कमी 15 हजाराचं घ्यावं लागेल, कारण की होलसेल युनिट आहे. ओके, तरीही काही प्रश्न उरला असेल तर कमेंटला विचारा. आजसाठी बस एवढंच. उद्या 9 वाजेला भेटू. त्यापर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.